नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मंथन पदावली हा चॅप्टर बघणार आहोत। तर पदावली या चॅप्टरमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रिया असतात। त्यापैकी बेरीज आणि वजाबाकी जी आधी येईल ती करायची, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जे आधी असेल ती क्रिया करायची। आता प्रश्न क्रमांक 1, 7 + 4 × 3 बरोबर किती? या एक्झाम्पल मध्ये उदाहरणामध्ये 4 + 7 × 3 7 + 4 × 3 बरोबर किती? मग आता ह्याच्यामध्ये गुणाकार आधी करायचा। 7 + 4 × 3 4 × 12 12 आणि 7 बेरीज 19 म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर। उदाहरण क्रमांक 2, आता ह्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही क्रिया आलेल्या आहेत। मग त्यामध्ये वजाबाकी आधी आलेली म्हणून ती क्रिया आधी करायची आणि त्यानंतर बेरीज 41 + 21 + 11 41 - 21 + 11 बरोबर किती? मग 41 आणि 21 ची वजाबाकी, 1 मधून 1 गेला 0, 4 मधून 2 गेले 2, आता इथे 20 आलेली आहे। याची वजाबाकी 20 अधिक त्याच्यामध्ये 11 मिळवायचे। मग 20 + 11 1 आणि 2 आणि 1 3 बरोबर 31, ऑप्शन नंबर 3। उदाहरण क्रमांक 3, 7 × 3 + 4 × 3 बरोबर किती? आता ह्या उदाहरणामध्ये गुणाकार आणि बेरीज अशा 2 क्रिया आलेल्या आहेत। मग आधी गुणाकार त्यानंतर बेरीज, म्हणून आधी 7 × 3 आणि 4 × 3 ह्यांचा गुणाकार करायचा। 7 × 3 + 4 × 3 बरोबर किती? मग 7 × 3 7 × 21 अधिक 4 × 12, मग आता ह्यांची बेरीज 21 आणि 12, 1 आणि 2 3, 2 + 1 3 बरोबर 33, ऑप्शन क्रमांक 3। एक उदाहरण क्रमांक 4, 100 / 10 × 10। आता ह्या उदाहरणामध्ये भागाकार आणि गुणाकार ह्या 2 क्रिया आलेल्या आहेत, म्हणून भागाकार आधी त्यानंतर गुणाकार करूया। मग 100 ला 10 ने भागायचं, त्यानंतर जे उत्तर येईल त्याला 10 ने गुणायचं। गुणिले 10, मग 100 / 10 100 ला 10 ने भागायचं, 10 × 10 100 म्हणून याचं उत्तर आलेलं आहे 10 आणि गुणिले 10, 10 × 10 100, पर्याय क्रमांक 2 बरोबर। उदाहरण क्रमांक 5, 8 × 6 - 9 बरोबर किती? आता ह्या उदाहरणामध्ये गुणाकार आणि वजाबाकी ह्या 2 क्रिया आलेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये आधी गुणाकार आपल्याला आधी करायला लागेल। 8 × 6 8 × 6 - 9, 8 × 6 48 - 9, मग 48 मधून 9 वजा करायचे 49। उदाहरण क्रमांक 6, 25 + 5 × 4 या उदाहरणामध्ये बेरीज आणि गुणाकार ह्या 2 क्रिया आलेल्या आहेत, म्हणून आधी गुणाकार करायचा। 25 + 5 × 5 5 × 5 हे 25 आहे तसेच तसे 5 × 5 25 आणि 25 + 25 बरोबर 50, पर्याय क्रमांक
4 हा बरोबर. उदाहरण क्रमांक 7. 51 अधिक 5 वजा 6. आता ह्या उदाहरणामध्ये बेरीज आधी आलेली आहे म्हणून बेरीज करायची. 51 मध्ये 5 मिळवायचे आणि त्यातून 6 वजा करायची. मग 51 मध्ये 5 मिळवल्यानंतर बेरीज होते 56 वजा त्यातून 6 करायचे. 56 मधून 6 वजा केले 50. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर. उदाहरण क्रमांक 8. 13 अधिक 13 भागिले 13. मग आता ह्या उदाहरणामध्ये बेरीज आणि भागाकार दोन क्रिया आलेल्या आहेत. मग आधी आपल्याला भागाकार करावा लागेल. 13 अधिक 13 भागिले 13. 13 अधिक 13 भागिले 13 मध्ये भागाकार आधी 13 आहे तसा प्लस 13 भागिले 13 1 आणि 13 मध्ये 1 मिळवल्यानंतर होतो 14. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर. उदाहरण क्रमांक 9. 9 वजा 8 अधिक 7 वजा 4 बरोबर किती? आता ह्या उदाहरणामध्ये वजाबाकी बेरीज वजाबाकी. मग वजाबाकी आधी आलेली आहे. मग 9 मधून 8 वजा केले 1 अधिक 7 वजा 4. मग आता 1 अधिक 7 8 वजा 4. 8 मधून 4 वजा करायचे 4. आपलं उत्तर आलेलं आहे 4. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर. उदाहरण क्रमांक 10. 23 वजा 6 गुणिले 3. मग आता ह्या उदाहरणामध्ये गुणाकार आधी करायचा. 6 गुणिले 3 ह्याचा गुणाकार. मग त्या 23 मधून वजा करायचे. 6 त्रिक 18. 23 मधून 18 वजा करायचे 5. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर.